सुप्रभात. प्रत्येक दिवसाचा एक दिनविशेष असतो, काहीतरी वैशिष्ट्य असतात आणि आजचा हा जो दिवस आहे त्या दिवसाचं वैशिष्ट्य हे तारखेनुसार नाही तर तिथीनुसार आहे. आज आहे आषाढ शुद्ध, आषाढातला पहिला दिवस आहे आणि हा जो दिवस आहे हा दिवस संस्कृत कवी कालिदास यांचा दिन म्हणून साजरा केला जातो. संस्कृत भाषा आपण शिकतोय. आपल्या प्रशालेमध्ये इयत्ता 8वी ते 10वी या 3 इयत्तांसाठी संस्कृत विषय शिकवला जातो आणि या भाषेतील महान असे कवी कालिदास यांची आज जयंती. तरी जयंती का साजरी केली जाते त्याची थोडक्यात माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. आषाढ महिना हा जरी सण व्रतवैकल्यांचा समजला जात असला तरी आजचा हा जो पहिला दिवस आहे त्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदासांनी एक महाकाव्य लिहिलेलं होतं. त्याचं नाव होतं मेघदूत. आणि या महाकाव्याच्या सुरुवातीलाच त्यांनी अशी एक ओळ लिहिलेली आहे, आषाढस्य प्रथम दिवसे कालिदासस्य मेघदूते. म्हणजे आषाढाच्या प्रथम दिवशी आकाशामध्ये ढग आलेले असताना हे जे ढग आहे ते ढग कालिदासाच्या प्रेयसीला त्यांचा निरोप सांगतायत. अशी सुरुवात या महाकाव्याची झालेली आहे आणि म्हणून आजचा हा जो दिवस आहे आषाढातला प्रथम दिवस हा दिवस महाकवी कालिदास यांना समर्पित केलेला आहे आणि म्हणून हा दिवस महाकवी कालिदास यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. आता कालिदासांनी आपल्या या भारतीय वाङ्मयामध्ये काय काय भर घातली तर रघुवंश आणि कुमार संभव नावाची महाकाव्य त्यांनी रचली. शाकुंतल नावाचं जगप्रसिद्ध आणि अजरामर असं नाटक त्यांनी लिहिलं. त्याचबरोबर मालविकाग्निमित्र नावाचंही नाटक त्यांचं सुप्रसिद्ध आहे. मेघदूत आणि ऋतुसंहार ही महाकाव्यही त्यांनी लिहिली. महाकावी या मातेचा भक्त म्हणून त्यांना कालिदास असं नाव त्यांचं पडलं आणि त्याच्यामुळं त्यांची जयंती आज आपण या ठिकाणी त्याच्याविषयी माहिती सांगितली. आजच्या या दिनी महाकवी कालिदास यांना कोटी कोटी प्रणाम करून आपण त्यांची संस्कृत भाषा आहे ती संस्कृत भाषा अवगत करण्याचा आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. त्यांची अनेक जी महाकाव्य आहेत नाटकं आहेत त्याचं मराठीमध्ये भाषांतर झालेलं आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, कालच अमावस्या झाली बरोबर आहे ना. अमावस्येनंतर नवीन महिना चालू होतो आपल्याकडे मराठी महिना आणि त्याच्यानंतर आज आषाढाची सुरुवात झालेली आहे. मग ही अमावस्या पौर्णिमा चंद्रग्रहण सूर्यग्रहण हे आपल्याकडे का होतं, या भौगोलिक घटना का घडतात याचा अभ्यास आपण ज्या विषयामध्ये करतो तो विषय आहे भूगोल. बरोबर आहे का. भूगोल तुम्ही पहिलीपासून अभ्यासताय तर त्या भूगोलामध्ये तुम्ही किती ज्ञान आत्मसात केलंय त्याची परीक्षा घेणारी एक कसोटी आपल्याकडे आहे. तिचं नाव आहे भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा. सन 2023 आणि 2024 या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्याकडे ही परीक्षा घेण्यात आलेली होती. भूगोल प्रज्ञाशोध केंद्र नवी मुंबई यांच्या मार्फत ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रभर घेतली जाते आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून जे अतिशय प्रज्ञावंत विद्यार्थी आहेत गुणवंत विद्यार्थी आहेत भूगोल विषयामधले त्यांचा शोध घेऊन त्यांना मेडल आणि प्रशस्तीपत्रक देण्याचं काम ही संस्था गेली अनेक वर्ष करत आहे. आणि ही परीक्षा जी आपल्या शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेली होती त्या परीक्षेचं बक्षीस वितरण आज या ठिकाणी संपन्न होत आहे. ही परीक्षा 2 गटांसाठी घेण्यात आलेली होती. प्रथम गट होता इयत्ता 5वी ते 8वी गट. या गटामध्ये एकूण 113 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि परीक्षेचा शेकडा निकाल आहे 100%. या गटातील प्रथम 3 क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होते. माननीय मुख्याध्यापकांना विनंती त्यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. 5वी ते 8वी गट प्रथम क्रमांक आहे कुमारी शेळके प्रीती प्रमोद 9वी. या विद्यार्थिनीला 100 पैकी 80 गुण प्राप्त झालेले आहेत.
आणि या संस्थेतर्फे तिला गोल्ड मेडल आणि प्रशस्ती पत्रक प्राप्त झालेलं आहे। मुख्याध्यापकांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय। विद्यार्थ्यांनी जोरात टाळ्या वाजवा। द्वितीय क्रमांक आहे कुमारी कवडे आर्या नागेश, इयत्ता 9वी अ। तिला 78 गुण प्राप्त झालेले आहेत आणि सिल्वर मेडल आणि प्रशस्ती पत्रक। यानंतरची विनंती प्रशालेचे पर्यवेक्षक सन्माननीय श्री अडटवासकर यांना, त्यांनी यापुढील बक्षिसांचे वितरण करावं। तृतीय क्रमांक आहे कुमारी साठे कार्तिकी अरविंद, इयत्ता 9वी अ। या विद्यार्थिनीला 70 गुण मिळालेले आहेत। या संस्थेतर्फे ब्रॉन्झ मेडल आणि प्रशस्ती पत्र देऊन तिचा गौरव या ठिकाणी होतोय। कुमारी साठे कार्तिकी अरविंद, इयत्ता 9वी अ। पाचवी ते 8वी या गटासाठी मार्गदर्शन केलेलं होतं आपल्या प्रशालेतील सहशिक्षक श्री शेख सर यांनी। यानंतर दुसरा गट आहे इयत्ता 9वी व 10वी गट। या गटामध्ये एकूण 153 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते। शेकडा निकाल आहे 100%। प्रथम क्रमांक कुमारी हसुरे अक्षरा बाहुबली, इयत्ता 10वी अ। सन 2023-24च्या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 9वीच्या सर्व तुकड्यांमधून प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे आणि याही परीक्षेमध्ये तिचा प्रथम क्रमांक आलेला आहे। एकूण गुण आहेत 86। यापुढील विनंती प्रशालेचे संस्थामान्य पर्यवेक्षक श्री बोरसकर यांना। द्वितीय क्रमांक आहे 9वी ते 10वी गट कुमारी मुटेकर श्रावणी ज्योतिराम, इयत्ता 10वी अ। प्राप्त गुण आहेत 82। मुटेकर श्रावणी, विद्यार्थ्यांनी जरा जोरात टाळ्या वाजवा। तृतीय क्रमांक कुमारी थोरात वैष्णवी सुनील, तिला 80 गुण आहेत। ही विद्यार्थिनी आता 10वी पास आउट झालेली आहे। गेल्या वर्षी इयत्ता 10वी अ मध्ये असणारी विद्यार्थिनी कुमारी थोरात वैष्णवी सुनील या विद्यार्थिनीला या परीक्षेमध्ये 80 गुण प्राप्त झालेले आहेत आणि तिनं तृतीय क्रमांक मिळवलेला आहे। तिच्यातर्फे तिचा भाऊ या ठिकाणी तिचा सन्मान स्वीकारतोय, ब्रॉन्झ मेडल आणि प्रशस्ती पत्र। टाळ्या वाजवा। धन्यवाद। 9वी 10वी गटासाठी मार्गदर्शन केलं होतं प्रशालेतील भूगोल विषयाचे सहशिक्षक श्री पवार सर। या परीक्षेला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना या संस्थेतर्फे उपक्रमशील शिक्षक म्हणून एक ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्रक मिळालेलं आहे। त्याचंही वितरण या ठिकाणी होते। सन्माननीय मुख्याध्यापकांना विनंती की त्यांनी या पुरस्काराचं वितरण करावं। प्रथमतः श्री शेख सर। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग या परीक्षेसाठी केल्यामुळं सरांना उपक्रमशील शिक्षक असा पुरस्कार भूगोल प्रज्ञाशोध केंद्र नवी मुंबई यांच्यातर्फे मिळालेला आहे। पुरस्काराचं स्वरूप आहे प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी। मार्गदर्शन करणारे भूगोल विषयाचे सहशिक्षक श्री पवार सर यांनाही हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। त्यांचाही सन्मान या ठिकाणी माननीय मुख्याध्यापकांच्या हस्ते होत आहे। उपक्रमशील शिक्षक, प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी असं या सन्मानाचं स्वरूप आहे। धन्यवाद।
झालेले आहेतच, त्याचबरोबर आपल्या शाळेमधून जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होते. त्याच्यामुळं आपल्या शाळेलाही एक पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि तो पुरस्कार मिळालेला आहे आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री बनसोडे सर यांना. त्यांनाही हा पुरस्कार देण्यात येतोय. पुरस्कार प्रदान करतील प्रशालेचे पर्यवेक्षक आदरणीय श्री अधटराव सर. एकूण 266 विद्यार्थी या परीक्षेला बसून आपल्या या प्रशालेनं एक उच्चांक प्रस्थापित केलेला आहे. त्याच्यामुळे हा पुरस्कार सरांना प्राप्त झालेला आहे. प्रशस्तीपत्र देऊन सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मोलाचं असं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. त्याबद्दल या संस्थेतर्फे सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. धन्यवाद सर. या परीक्षेसाठी ज्या भूगोल विषय शिक्षकांनी मार्गदर्शन केलं त्या सर्वांचा सत्कारही या ठिकाणी संपूर्ण होते. प्रथमतः श्री ढेरे सर. गुलाबपुष्प देऊन या सर्वांचा सत्कार होतोय. माननीय पर्यवेक्षक श्री अधटराव सर हा सत्कार करतील. आणि टाळ्या करा. श्री बाबर सर. श्री काळे सर. सौभाग्यवती गवळे मॅडम. मॅडम नाही. सौभाग्यवती गवळे मॅडम. अरे जरा हाताचा व्यायाम करा. तो व्यायाम करा. आणि सौ जाधव मॅडम. भूगोल विषयाचे सहशिक्षक श्री पावरा सर यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्मान करतील श्री अधटराव सर. या परीक्षेला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचं मुख्याध्यापकांचं हार्दिक अभिनंदन. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी आणि प्रशस्तीपत्र मिळालेले मेडल मिळालेले सर्व विद्यार्थी या सर्वांचंही प्रशालेतर्फे हार्दिक अभिनंदन. या कार्यक्रमासाठी या ठिकाणी प्रशालेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले. सर्व विद्यार्थ्यांनी शांततेत हा कार्यक्रम ऐकून घेतला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करते.